जगदंबा माता की जय। नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे चिंचोली लिंबाई तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमच्या या गावचे आधारस्तंभ एक नेतृत्व ज्यांच्या छत्रछायाखाली आम्ही राजकीय हालचाली काय असत्या शिकलो। दादांना मला बोट धरून राजकीय हालचाली शिकवल्या। मागील बऱ्याच वर्षापासून मान्य श्री पांडुरंगदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चिंचोली लिंबाजी परिसरातील बऱ्याचशा हालचाली बघितल्या, शिकलो आणि आज त्या करायला भेटू लागल्या। खरं तर हा आमचा अभिमान आहे, आमचा सन्मान आहे, आमच्या चिंचोली लिंबाचा सन्मान आहे की पांडुरंगदादा पवार एवढे मोठी हस्ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दादाचं नाव कोणत्याही गावात घेऊ द्या, चिंचोली लिंबाचेच नाव समोर आणत्या। तर असं नाव, असं व्यक्तिमत्व मान्य श्री पांडुरंगदादा पवार यांनी तयार केलेलं आहे। आज वयाचे 80 पार केलेली आहे आणि दादा आज मी ठणठणाट तंदुरुस्त आहे। तर हे कर्तृत्व आहे, हे कार्य आहे आणि हे चांगल्यापणाचे लक्षण आहे। आज मी दादा सकाळी उठून मॉर्निंग वॉक करता आणि छोट्या छोट्या कामामध्ये आज मी गावातील नागरिकांना मार्गदर्शन करायची मानसिकता ठेवता। ज्या ठिकाणी ज्या माणसाला आपलंपणा वाटतो त्या ठिकाणी दादा जाता, बसता, त्यांना गाईडलाईन देता आणि जीवनाची जी शिदोरी तयार केली ती शिदोरीचा प्रसाद त्यांच्या हातात देता। कारण इतकं मोठं व्यक्तिमत्व, स्वयंभू काम करणारं, आपल्या ह्या यंग जनरेशनला कुठेतरी मार्गदर्शन करणारं नेतृत्व आमच्या या चिंचोली लिंबाजी गावामध्ये तयार झालेलं आहे। आणि ते तयार होऊन काही वर्षापासून, मागील जवळपास 60 वर्षापासून दादा राजकीय हालचाली करता आणि पांडुरंगदादा पवार म्हटलं तर चिंचोली लिंबाजी परिसरातील नागरिकांना एक उत्साहाचं वातावरण तयार होतं।